आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. आजच्या विशेष सभेचा विषय या ठिकाणी एकच होता. तो विषय संपलेला आहे, सभा संपलेली आहे. जोपर्यंत प्रशासन उत्तर देत नाही तोपर्यंत तुम्ही इथून कुठेही जाऊ नये. एक मिनिट व्हिडिओ साहेब, लोकांनी इकडे जायचं नाही. आमच्या तोपर्यंत प्रशासनाची उत्तर दिली जात नाही. अजिबात नाही. आता इकडे मोक्ष झाला पाहिजे. मोक्ष इथं झाला पाहिजे. मग तुम्ही इकडे जायचं. ही चुकीची पद्धत आहे. सभागृहामध्ये ही चुकीची पद्धत सुरू आहे आणि इथून पुढे हुकुमशाही अजिबात चालू देणार नाही. अजिबात हो, 2 मिनिट दरवाजा बंद करा. तुम्ही करणार बेटा, आम्ही करणार. पहिले पर्याय असं नाही. नाव दिले थोरवीकडं. दिवसभर थांबायची तयारी आहे. कसं काय तोपर्यंत चुकीचं आहे का? नाव लागलं तेव्हा तुम्हाला सांगायला नाव काढू शकतो. त्यावेळी जेव्हा लावण्यात आलं, नाव लावलं तुम्ही नाव लावले त्यावेळेला प्रशासनाला काही माहित नव्हतं आणि प्रशासन काय करते? नियम बाह्य होते म्हणून काढला तुम्ही, पण ते लावून नाव 18 दिवसानंतर काढलं आणि आंबेडकरांचं नाव एका दिवसात काढताय. ह्याला द्या उत्तर. आता 18 दिवस काय करत होता? 18 दिवस काय करत होता? म्हणजे प्रत्येक वेळी आंदोलनाला बसायला पाहिजे का? आता तो विषय तेवढ्यासाठीच घेतला ना आपण विषय पत्रिका. झाला की विषय काय विषय झाला? आमच्या समाधान, जनतेचं समाधान करायचं इथं तुम्ही. प्रशासनानं जनतेचं समाधान एक मिनिट. अहो, ठराव तो मंजूर होणारच आहे. जिल्हा परिषद जाणारच आहे. नावं इथं पुन्हा लागणारच आहे. परंतु त्या अधिकाऱ्यांच्यावर काय कारवाई करणार आहे? ज्या नावं त्यांनी काढली त्यांच्यावरती त्यांच्यावर कारवाईचा प्रश्न येत नाही. नियम बाह्य होती म्हणून गणिबाईतून काढली ना. नियम बाह्य. आता कसं माहिती तुम्हाला नियम बाह्य? 18 दिवसानंतर कळलं. 18 दिवसानंतर नियम बाह्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
आंबेडकरांचं नाव प्रशासन हे भाजपच्यावर चाललेलं आहे, दुसरं काय नाही. भाजपनं उठा म्हणते उठायचं, बसा म्हणते बसायचं, हुकुमशाही चाललं सगळं इथं. आता इथं कुठे हुकुमशाही अजिबात सहन करून घेणार नाही आम्ही अजिबात. आंदोलकांचा निषेध करायला यांना त्रास होतोय, लगेच कळून गेले सगळेजण. अहो, पण मला एक म्हणायचं आहे, 18 दिवस तुमचं नाव राहिलं तर सभेवर नियम बाहेर नव्हतं. आणि आंबेडकरांचं लावलेलं लगेच रात्री तुम्हाला ते नियम बाहेर झाले आणि तुम्ही दोन्ही नावं काढून टाकला. तिकडे होतंय. थोडे दिवस सगळ्या गोष्टीला होतंय. आंबेडकरांच्या गोष्टीला मग थोडे दिवस इकडे तिकडे झाले. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान झालं, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव चालत नाही. आणि शिवसेनेचे उद्घाटन कोणाला हा विशेष सभा लागली. तिकडे घ्या. कुणाचे सामने हे होते वे नाव पक्ष करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी सभागृहाला नाव देण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं होतं. परंतु हे दोन्ही नावं या ठिकाणी बेकायदेशीर आहेत असं सांगून या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत. परंतु हे दोन्ही नावं लावण्याच्या मध्ये 18 दिवसाचा कालावधी होता. ज्यावेळेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव लावलेलं होतं त्यावेळेला प्रशासकीय अधिकारी त्या उद्घाटनाला हजर होते, तरी देखील त्यांना हे कायदा किंवा नियम हे त्यांना लक्षात आले नाहीत का त्यावेळेला. नंतर 18 दिवसांना ज्या वेळेला आंबेडकरांचं नाव लावल्यानंतर त्यांना हे नियम लक्षात आले का. या ठिकाणी या दोन्ही नावं काढल्यानंतर ना आंबेडकरी चळवळीच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ज्या वेळेला आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा या सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव इमारतीला देण्याचं या ठिकाणी त्यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी साध्य झालेलं आहे. आणि खरोखरच या दोन्ही सभागृहाला महापुरुषांची नावं देण्यात आलेली आहेत. त्याला खऱ्या अर्थानं त्याचा पुढारकार सचिनदादा कांबळे, तुषारदादा खांडेकर आणि आपले सचिन सावंत साहेब यांच्या आणि त्यांच्या संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे आज जे नामकरणाचा या ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे ते त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी झालेले आहेत. पण हे जे सभागृहाला आणि जे इमारतीचं नाव या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे, या ठिकाणी ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही नावं काढलेली आहेत त्या अधिकाऱ्यांची नावं या ठिकाणी आम्हाला कळली पाहिजेत. आणि ज्या अधिकाऱ्यांनी जी नावं काढली आहेत त्यांच्यावर कोणती तुम्ही कडक कारवाई करणार आहात आणि किती दिवसामध्ये ती कडक कारवाई तुम्ही करणार आहात याची माहिती आम्हाला या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी BDO साहेब आहेत, मडके साहेब दोघंही आहेत. या दोघांनीही जोपर्यंत याची माहिती आम्हाला देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी सभागृहातून दोन्ही BDO साहेबांना या ठिकाणी बाहेर पाठवणार नाहीत. या ठिकाणी आमच्या शंकेचं समाधान न करता या ठिकाणी जनतेपर्यंत जी प्रश्नांची उत्तर जाणं अपेक्षित आहे याची माहिती न देता सभापती महोदय आणि उपसभापती महोदय आणि भारतीय जनता पार्टीची सर्व सदस्य या ठिकाणी पळ काढलेला आहे. आणि आमच्या शंकेचं निरसन न करता ठराव मंजूर करून घेतल्यानंतर ना आपण तुमच्या शंकेचं निरसन करूया असं सभापती महोदयांनी सांगितलं, सर्वांनी सांगितलं. परंतु ठराव मंजूर झाल्यानंतर या ठिकाणी एकही सदस्य किंवा सभापती महोदय थांबलेला नाहीत. या ठिकाणी त्यांनी पळ काढलेला आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी BDO साहेबांनी जोपर्यंत आमच्या प्रश्नांची उत्तर देत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी हा दरवाजा उघडला जाणार नाही या ठिकाणी असं सांगते. विशेष सभा क्रमांक 1 मध्ये धर्मवीर संभाजी महाराजांचे नाव सभागृहाला दिले गेले होते आणि या प्रशासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले गेले होते. आंबेडकरांचे नाव दिल्यानंतर त्याच रात्री उतरवण्यात आले आणि त्याच्यानंतर सभागृहाचे छत्रपती संभाजी महाराजांचे नाव उतरवण्यात आले आणि ह्याचा उत्तर या अधिकाऱ्यांच्याकडे मागताना सभापती मॅडमनी पळ काढलेला आहे. तसेच अधिकाऱ्यांनी याचं उत्तर दिल्याशिवाय जाऊ नये यासाठी आम्ही त्यांना कोंडून ठेवलेलं आहे.